ठीक आहे. आता आपण आयोनायझेशन एनर्जी पार्ट 3 मध्ये आपण आता आयोनायझेशन एनर्जी पार्ट 1 मध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं आपलं डेफिनेशन झाल्यानंतर आपण बघितलं होतं की आपण फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टमचा फॉर्म्युला बघितला, नंतर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टमचा फॉर्म्युला बघितला, त्यानंतर आपण पेनिट्रेशन शिल्डिंग पेट बघितला होता. आज आपण आपला जो राहिलेला जो पार्ट आहे तो म्हणजे ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी हा पार्ट बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत, त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा जे आपल्या ट्रेनसाठी जी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बेसिक गरज आहे आपल्याला ट्रेन फाईंड करण्यासाठी, त्या गोष्टी आपल्याला त्या इन्फॉर्मेशन आपण पहिल्यांदा काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण ट्रेंड्सकडे जाणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. पुन्हा एकदा आपण डेफिनेशन समजून घ्यायचं. The energy required remove of electron of outermost shell of an gaseous atom. ठीक आहे. हे आपले आहे डेफिनेशन. द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ आउटरमोस्ट शेल ऑफ एन गॅसेस एटम. ह्या डेफिनेशन आपण पहिल्या पार्ट पासून आपण एक्सप्लेनेशन बघत आलेलो. पण ह्या डेफिनेशन मध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपण जी आयोनायझेशन एनर्जी फाइंड करणार आहोत ते आपण गॅसेस एटम आणि मोलिक्युलसाठी आपण आयोनायझेशन एनर्जी फाइंड करत असतो. मग आपल्या बरोबर 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. त्या 3 स्टेट मध्ये आपण फक्त गॅसेस स्टेट काय घेतली त्याच्यात इथे आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. आता हे आपले 3 बीकर आहेत. ठीक आहे. आता गॅसेस ॲटम काय घेतले हे आपण इथे एक्सप्लेनेशन बघूया. पहिल्यांदा आपण काय बघितलं, डेफिनेशन बघितली. पार्ट फर्स्ट पासून आपण ते बघत आलो आहोत. पण गॅसेस ॲटमच काय घेतले, सॉलिड काय घेतले नाही, लिक्विड काय घेतले नाही, त्याचे आपण ब्रीफ एक्सप्लेनेशन बघूया. पहिले आपण गॅसेस ॲटम डायग्राम ड्रॉ करू. झाली गॅसेस स्टेटचे ॲटम, गॅसेस स्टेटचे डायग्राम ही लिक्विडची आणि ही सॉलिडची. आता आपण आयोनायझेशन एनर्जी फाइंड करणार आहोत, कशी फाइंड करणार आहोत आपण गॅसेस ॲटमची आपण फाइंड करणार आहे. लिक्विडची आणि सॉलिडची आपण नाही फाइंड करणार. म्हणजे आपण आयोनायझेशन एनर्जी फाइंड करताना गॅसेस ॲटम आणि मॉलिक्युलची आपण आयोनायझेशन एनर्जी फाइंड करतो. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, जी एनर्जी आपल्याला जी लागणार आहे म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये जी एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणणार आपण आयोनायझेशन एनर्जी लागणार आहे. पण त्या आयोनायझेशन एनर्जी मध्ये आपण ॲटम घेणार आहे तो म्हणजे आपण गॅसेस ॲटम घेणार आहे. सॉलिड ॲटम काय घेणार नाही आणि लिक्विड ॲटम काय घेणार नाही, फक्त गॅसेस काय घेणार आहे त्याचे ते एक्सप्लेनेशन बघूया. सॉलिड ॲटमची जी डायमेन्शन असते ती बरोबर जवळजवळ असते आणि लिक्विडची डायमेन्शन थोडंफार जवळ असते. पण जे गॅसेस फेज मध्ये जे ॲटम्स असतात त्याची रॅन्डम डायरेक्शन असते. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर ॲटम आपल्याला इथे आपण स्टडीसाठी घेऊ शकतो. लिक्विड मध्ये तसं होत नाही, सॉलिड मध्ये तसं होत नाही. आपण गॅसेस फेज मधला जो ॲटम आहे आपण पर्टिक्युलर जो ॲटम आहे तो आपण स्टडीसाठी घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला तो ॲटमचा आपल्याला आयोनायझेशन एनर्जी फाइंड करता येते. पण लिक्विडची करता येत नाही आणि सॉलिडची करता येत नाही. लिक्विड सॉलिडची काय करता येत नाही, कारण ती डायमेन्शन खूप जवळ असते आणि गॅसेस ॲटमची जी डायमेन्शन असते ते मॉलिक्युल काय असतात ते रॅन्डम असे पसरलेले असतात. लिक्विडची आणि सॉलिडची काय असतात ते मॉलिक्युलचे जे ॲटम असतात ते एकमेकाला त्यांची डायमेन्शन खूप जवळ असते आणि गॅसेस ॲटमची डायमेन्शन खूप रॅन्डमली असते आणि ते ॲटम्स असे पसरलेले असतात आणि त्यातला पर्टिक्युलर वन ॲटम तो आपण घेऊ शकतो आपल्या स्टडीसाठी आणि त्याचीच आपण काय फाइंड करू शकतो, आयोनायझेशन एनर्जी फाइंड करू शकतो. ठीक आहे. ही झाली आपलं एक्सप्लेनेशन झाली, ही आपली डेफिनेशन झाली. आता हे 2 पॉईंट झाले. फर्स्ट पॉईंट झाला आपलं डेफिनेशन, आपण गॅसेस ॲटम काय घेतला कारण तिथला जो पर्टिक्युलर ॲटम आहे
तो आपल्या स्टडीसाठी मिळू शकतो. म्हणजे तो रॅन्डमली असा पसरलेला असतो. पण सॉलिड आणि लिक्विड मध्ये तर डायमेन्शन खूप जवळ असते. ठीक आहे. ही डायमेन्शन म्हणजे एकमेकाला चिकटलेले असतात. एकमेकाला चिकटलेले असतात म्हणजे पर्टिक्युलर वन ॲटम आपल्याला तिथे घेता येत नाही. म्हणून गॅसेस ॲटम आपल्याला घेता येतात आणि सॉलिड आणि लिक्विड मधला ॲटम पर्टिक्युलर वन ॲटम आपल्याला तिथं घेता येत नसल्यामुळे आपण हा गॅसेस ॲटम आपला आयोनायझेशन एनर्जी मध्ये फाइंड करत असतो. ठीक आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. आता दुसरा पॉईंट काय आहे, तर आपण आता आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन बघितली, त्यानंतर आपण झेड इफेक्ट बघितला, त्यानंतर आपण आता गॅसेस ॲटम काय येतो ते बघितलं. ठीक आहे. पण हे आपण काय करतो, हे ऍप्लिकेशन काय आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आता आपण ऍप्लिकेशन बघणार आहे. म्हणजे आता आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन बघितल्यानंतर आपण झेड इफेक्ट बघितला. आता त्याचे युजेस काय आहेत, आपल्याला युजेस केमिस्ट्रीमध्ये जो जो थेरी पार्ट असतो त्याचा काही उपयोग नसतो, पण जो ऍप्लिकेशन पार्ट असतो तो खूप म्हणजे हायर रिसर्च आपण जेव्हा स्टडीसाठी जात असतो, म्हणजे पीएचडी असेल, एमएससी एंट्रन्स असेल, आपल्याला ऍप्लिकेशन पार्टवरती जास्त भर दिलेला, जास्त भर आपल्याला तिथे द्यावा लागतो. आता ह्याचे ऍप्लिकेशन काय, तर पहिले ऍप्लिकेशन आपण ऑक्सिडेशन स्टेट आपण फाइंड करू शकतो. ऑक्सिडेशन स्टेट. दुसरे आपण इथे फाइंड करू शकतो पोझिशन ऑफ ग्रुप. आणि तिसरा म्हणजे महत्वाचा आपण काय फाइंड करू शकतो, ट्रेंड्स ऑफ, आपल्याला ट्रेंड्सचीच गरज आहे, ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आपल्या इथे तीन ऍप्लिकेशन आहेत. पहिला आपला ऍप्लिकेशन ऑक्सिडेशन स्टेट, दुसरा आहे पोझिशन ऑफ ग्रुप आणि तिसरा आहे ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. हा पार्ट खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आता ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी आपल्याला कशी ट्रेंड्स आपल्याला फाइंड करायचे, त्यासाठी आपल्याला ज्या जनरल कन्सेप्ट आपल्याला लागणार त्या पहिल्यांदा आपण इथं एक्सप्लेन करूया, त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल सोडूया. आतापर्यंत आपण काही डेफिनेशन बघितले. डेफिनेशन नंतर आपण जो आयोनायझेशन एनर्जी फाइंड करण्यासाठी जो आयटम घेतो तो आपण गॅसेस आयटम घेत असतो. तो काय घेतो, कारण तो आयटम असतात ते पर्टिक्युलर रॅन्डमली असे पसरलेले असतात. पण सॉलिड आणि लिक्विड मध्ये जे आयटम असतात ते एकमेकात असे ते ठीक आहे, त्यांचे डायमेन्शन खूप लहान असते आणि ते एकमेकाला असे चिकटलेले असतात. म्हणून आपल्याला गॅसेस आयटम हा पर्टिक्युलर वन आयटम आपल्याला तिथे घेता येतो, त्यामुळे आपण गॅसेस आयटम घेतो. आता त्याचे ऍप्लिकेशन बघितले. पहिला ऍप्लिकेशन बघितला ऑक्सिडेशन स्टेट, दुसरा बघितला पोझिशन ऑफ ग्रुप आणि तिसरा बघितला आपण ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये आपल्याला एमएसक्यू मध्ये हे प्रश्न पडतात, 2 मार्कांसाठी असतात, नंतर आपल्या थेअरीच्या एक्झाम मध्ये पण असतात. आता ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी आपल्याला जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काही काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत, ते आपण पहिल्यांदा इथं रिकव्हर करूया. आपल्या पहिल्या पार्टमध्ये त्या झालेल्या आहेत, पुन्हा एकदा त्या घेऊया, नंतर आपण त्याचे एक्झाम्पल कसे फाइंड करायचे सोडूया. ठीक आहे. बेरिलियम, जेड ऍटॉमिक नंबर किती आहे 4. त्याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे, हेलियम 2s2. हा काय आपला आउटर मोस्ट शेल आहे, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आपला काय आउटर मोस्ट शेल आहे. आता आपण पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं होतं की आपला हा न्यूक्लियस असतो, बरोबर. न्यूक्लियस मध्ये चार्ज काय असतात, प्लस चार्ज असतात. म्हणजे न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन हे दोन असतात, पण प्रोटॉन मध्ये प्लस चार्ज असतो. ठीक आहे. न्यूट्रॉन मध्ये 0 चार्ज असतो. आणि आपले काय आहेत, हे आपले आहेत शेल आहेत. आणि आपला इलेक्ट्रॉन हा इथे आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इथे आहे. ठीक आहे. आता प्लस आणि मायनसचं जेव्हा अट्रॅक्शन होतं तिथे काहीतरी एनर्जी रिलीज होते, हे आपण पार्ट फर्स्ट मध्ये बघितलं. म्हणजे जेव्हा आपले एक मित्र आपल्या मित्रांवर आपली दोस्ती होते, आपली दोस्ती झाल्यानंतर आपल्या तिथे काहीतरी एनर्जी
गोष्टी आपले संबंध होत असतात, म्हणजे आपली एनर्जी काहीतरी रिलीज होते. आता हा प्लस आणि मायनसचं काहीतरी अट्रॅक्शन झाल्यानंतर तिथे काहीतरी एनर्जी रिलीज होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, काहीतरी एनर्जी रिलीज होणार आहे. म्हणजे इथं रिलीज समजा -10 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली, इथं -20 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली, आणि इथं -30 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली, आणि नंतर -40 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, आता आपल्या आयोनायझेशन एनर्जी डिप्रेशन काय म्हणते, आपल्याला जो हा इलेक्ट्रॉन आहे हा आपल्याला आउटर मोस्ट शेल मधून बाहेर काढायचा. म्हणजे हा इलेक्ट्रॉनला इथून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी इथे द्यावी लागते. ठीक आहे, हा झाला N = 1 2 3 4. बरोबर. आता हा इलेक्ट्रॉन आपल्याला त्या इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा म्हणल्यावर आपल्याला काहीतरी एनर्जी इथे द्यावी लागेल. ही किती दिली, +10 व्होल्ट दिली, इथे +20 व्होल्ट एनर्जी दिली. ही एनर्जी दिल्यानंतर हा इलेक्ट्रॉन बाहेर जाणार आहे, हा इलेक्ट्रॉन बाहेर जाणार आहे, आणि परत हा इलेक्ट्रॉन परत आणि बाहेर जाणार आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर जाण्यासाठी आपल्याला 40 व्होल्ट इलेक्ट्रॉन एनर्जी द्यावी लागेल. तर हा इलेक्ट्रॉन आपला बाहेर जाणार आहे, त्याच एनर्जीला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी असे म्हणतो. पण आता ह्या डायग्रामवर आपल्याला एक ऑब्झर्वेशन इथे फाइंड करता येणार आहे, ते म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते, हा न्यूक्लियस आणि ही शेल, म्हणजे ह्यांची साईज छोटे आहे, आयोनायझेशन एनर्जी मोठे. हा न्यूक्लियस आणि शेल नंबर 4, साईज मोठे, आयोनायझेशन एनर्जी छोटे. ह्या डायग्रामवरून आपल्याला एक एक्सप्लेनेशन काय लिहू शकतो आपण, आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह. हे आपण लिहू शकतो का, साईज छोटी, आयोनायझेशन एनर्जी जास्त, साईज मोठी, आयोनायझेशन एनर्जी छोटी. हे आपण त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला ते एक्झाम्पल काढलं आणि हे एक्सप्लेनेशन आपलं इथे केलं. म्हणजे आपली साईज छोटी असेल न्यूक्लियसची आणि आपल्या शेलची साईज छोटी, पण आयोनायझेशन एनर्जी आपल्या इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी ते जास्त द्यावी लागणार आहे. आणि जिथे साईज मोठी आहे, पण आयोनायझेशन एनर्जी आपल्याला थोडी एनर्जी दिली, इलेक्ट्रॉन बाहेर गेला, थोडी एनर्जी दिली, इलेक्ट्रॉन बाहेर गेला. पण हिथला साईज जर छोटी असेल, हिथला इलेक्ट्रॉन जर बाहेर काढत असेल, तर हिथे एनर्जी आपल्याला काय जास्त द्यावी लागणार आहे. म्हणून इथं काय लिहिलं, आयोनायझेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह आपल्याला मी पार्ट 2 मध्ये सांगितलं होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल झेड इफेक्टिव्ह कसे येते म्हणून. ठीक आहे, आता हेच ऍप्लिकेशन आपल्या पिरियडिक टेबल मध्ये आपण अप्लाय करूया. हा आपला पिरियडिक टेबल, लेफ्ट टू राईट, अप टू डाऊन. ठीक आहे, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लेफ्ट टू राईट साईज काय होते, इन्क्रीज होत जाते, साईज काय इन्क्रीज होत जाते, आणि साईज अप टू डाऊन साईज काय होते, नाही, हा लेफ्ट टू राईट साईज काय होत असते, डिक्रीज होत जाते. बरोबर, आणि अप टू डाऊन साईज इन्क्रीज होत जाते. हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं होतं. आणि आता आयोनायझेशन एनर्जी काय इथे वाढणार आहे, आयोनायझेशन एनर्जी इथे इन्क्रीज होणार आहे ड्यू टू दिस ऑब्झर्वेशन, आणि इथं आयोनायझेशन एनर्जी आपली डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, हे समजलं. फर्स्ट पार्ट मी काय समजला, ट्रेनसाठी समजवण्यासाठी आपल्याला जी बेसिक कन्सेप्ट लागणार आहे ती इथे मी समजवली. काय समजवली, आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपल्या साईज वरते, डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्या झेड इफेक्टिव्ह वरते. म्हणून आपल्या पिरियडिक टेबल मध्ये जसं आपण लेफ्ट टू राईट जाईल, साईज काय होते आपली डिक्रीज होते, आणि अप टू बॉटम आपण जातो, साईज आपली काय इन्क्रीज होते. लेफ्ट टू राईट गेल्यामुळे आपल्या आयोनायझेशन एनर्जी काय इन्क्रीज होणार आहे, आणि अप टू बॉटम गेल्यामुळे आपली आयोनायझेशन एनर्जी काय डिक्रीज होणार आहे. हे झालं आपलं फर्स्ट ऑब्झर्वेशन, हे आपल्याला ट्रेनसाठी लागणार आहे. ठीक आहे, आता इथे मी एक्झाम्पल घेतो, मी एक्झाम्पल घेतो. आयोनायझेशन एनर्जी will be cesium A B C. cesium म्हणजे आपला CS. बरोबर,
जे ऑप्शन आहेत इक्वल टू 13.6, लेस दॅन लेस लेस टू बी 13.6 आणि ग्रेटर टू बी 13.6. हे आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे ह्या ऑब्झर्वेशन नुसार. ठीक आहे. ठीक आहे. हा, आता आपल्याला माहिती आहे आपली आयोनाची एनर्जी अप टू बॉटम काय डिक्रीज होते आणि लेफ्ट टू राईट काय आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. आपल्याला विचारले कोणाची, तर सीजीएमची विचारली. बरोबर. आपला हायड्रोजन इथे आहे. बरोबर. हायड्रोजनची आयोनाची एनर्जी किती, 13.6. बरोबर. हायड्रोजन हा, ठीक आहे. आपल्याला विचारले कोणाची, सीजीएमची विचारली. आपल्या हायड्रोजनची आयोनाची एनर्जी किती आहे, 13.6. बरोबर. आपण अप टू बॉटम आलो. आपल्या आयोनाची एनर्जी काय डिक्रीज होणार आहे, म्हणून आपली आयोनाची एनर्जी इक्वल टू 13.6 रॉंग आन्सर, ग्रेटर टू 13.6 रॉंग आन्सर, आणि आपला आन्सर काय येणार आहे लेस टू बी 13.6 करेक्ट आन्सर. हे आपला आन्सर बरोबर येणार आहे. हे काय आन्सर आलं, कारण आपल्याला हायड्रोजनची आयोनाची एनर्जी आपल्याला माहिती आहे किती 13.6 आहे. आपल्याला विचारलं सीजमची विचारलं हलिना केरुबिसे फ्रेंडशिप. आपल्याला ही अल्कलाइन अर्थ मेटल आपल्याला माहिती आहे, म्हणून हायड्रोजनची आपली 13.6 आहे. आपल्याला विचारले हायड्रोजन, आपल्याला विचारलं सीजमची. अप टू बॉटम आपल्याला खाली जायचं आहे. खाली जायचं म्हणजे आपल्या आयोनाची एनर्जी डिक्रीज होते. इक्वल टू 13.6 येणार का, रॉंग. ग्रेटर टू 13.6 येणार का, रॉंग. आणि आपली येणार किती, लेस टू बी 13.6 ड्यू टू द दिस ऑब्झर्वेशन. म्हणजे आपली आयोनाची एनर्जी सीजीएमची काय कमी येणार आहे, 13.6 पेक्षा कमी येणार आहे. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न घेऊया. कंपेअर आयोनायझेशन एनर्जी ए बी सी डी ई एफ. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, निऑन, बोरॉन, कार्बन, क्लोरीन, नायट्रोजन, आर्गन. आता हे जे आपल्याला कम्पेअर करायचे. बरोबर. आपला हायड्रोजन कुठे आहे, इकडे आहे. हायड्रोजन आपला हा पिरियडिक टेबल, ह्या बोर्डला पिरियडिक टेबल अज्युम करा. हायड्रोजन आपला हित आहे, हेलियम आपला हित आहे. बरोबर. आता आपल्याला लेफ्ट टू राईट जायचं आहे. हायड्रोजन इथे पिरियडिक टेबल मध्ये, हेलियम आपला हित आहे. बरोबर. लेफ्ट टू राईट गेलो, साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. बरोबर. दुसरा लिथियम आणि निऑन. लिथियम आणि निऑन. लिथियम हित आहे आणि निऑन हित आहे. लेफ्ट टू राईट गेलो, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर काय झाली, साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज. फ्लोरीन आणि नायट्रोजन, आपला नायट्रोजन. ठीक आहे. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर साईज डिक्रीज आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज. फ्लोरीनची जास्त येणार. बरोबर ना. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आपला फ्लोरीन आहे आणि हा आपला नायट्रोजन आहे. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. आणि अप टू बॉटम जाताना साईज इन्क्रीज होणार आणि आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होणार. क्लोरीन आणि आर्गॉन. आता हे तुम्ही सोडवा. क्लोरीन आणि आर्गॉन. क्लोरीन आर्गन कसं आहे, आर्गन आपला इकडे आहे आणि क्लोरीन बरोबर इकडे आहे, म्हणजे हा येणार. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. क्लोरीन आणि आर्गन. ठीक आहे.
ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. आता ह्याच्यातच तिसरा पॉईंट, हा फर्स्ट पॉईंट, हायेस्ट हाय आयोनायझेशन एनर्जी इन पिरियोडिक टेबल. दुसरा, लो आयोनायझेशन एनर्जी इन पिरियोडिक टेबल. आता ह्या ऑब्झर्वेशन नुसार आपल्या ह्याचा आन्सर आपल्याला फाइंड करता येते. ठीक आहे. हा, हाय आयोनायझेशन इन पिरियोडिक टेबल. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जातोय आपली साईज काय होते, आपली साईज डिक्रीज होते आणि आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. आपल्याला हाय आयोनाची एनर्जी विचारली म्हणजे लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपली आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. बरोबर ना. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपल्या आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे आपल्याला आपला हाय एलिमेंट कोणता असणार आहे आयोनाची एनर्जीचा, तर हा कोपऱ्यातला असणार आहे. तो कोणता असणार आहे म्हणजे हा हायड्रोजन. म्हणजे इकडे गेल्यानंतर आपली साईज डिक्रीज होते आणि आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे हाय आयोनायझेशन एनर्जी पिरियोडिक टेबल आपला कोणता असणार आहे, तर हेलियम असणार आहे. आपला हेलियम असणार आहे. आणि लो आयोनायझेशन एनर्जी पिरियोडिक टेबल म्हणजे कोणता असणार आहे, अप टू बॉटम. साईज इन्क्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होते. साईज इन्क्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होते. म्हणजे बॉटम मधला कोणता असणार आहे, तर हा सीझियम असणार आहे. हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत. हाय आयोनायझेशन एनर्जी पिरियोडिक टेबल कोण, हेलियम, आणि लो आयोनायझेशन पिरियोडिक टेबल कोण, सीझियम. हा झाला दुसरा पॉईंट. ठीक आहे. आता हे समजल्यानंतर आपण पुढच्या पॉईंट कडे जाऊया. ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी. तर पहिला आपला फॅक्टर कोणता पडतोय आयोनायझेशन एनर्जीचा, तर साईज वरती पडतोय. आयोनायझेशन एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. ठीक आहे. दुसरा आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तिसरा आहे झेड इफेक्टिव्ह. आयोनायझेशन एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह. हे तीन फॅक्टर आपल्या आयोनायझेशन एनर्जी ट्रेंड वरती डिपेंड करतात. पहिला आहे साईज, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तिसरा आहे झेड इफेक्टिव्ह. आता इथला पॉइंट खूप महत्वाचा आहे, तो मी देतो इथं. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दोन टॅप पडतायत, हाफ फिल्ड, दुसरा आहे तो फुल फील्ड. हाफ फिल्ड आणि फुल फील्ड. त्याच्यामध्ये P3 आणि D5 हायब्रिडायझेशन, आणि त्यामध्ये P6 D10 आणि S2. ठीक आहे. काही बुक मध्ये आपल्याला S1 हायब्रिडायझेशन दिले, पण S1 हायब्रिडायझेशन असते. आपली फुल फील्ड मध्ये P6 D2 D10 आणि S2, आणि हाफ फील्ड मध्ये P3 D5. ठीक आहे. हे आपल्या तीन ट्रेंड्स आपल्याला कम्पेअर करताना ह्याची गरज पडणार आहे. ठीक आहे. हे झाला आपला पहिला ट्रेंड कोणता, साईज. साईज काय ते आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. म्हणजे काय, आपण लेफ्ट टू राईटला जाताना काय साईज आपली डिक्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. अप टू बॉटम येताना आपली साईज इन्क्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होते. दुसरं काय आहे, आयोनायझेशन एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह.
आणि तिसरं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मोस्ट इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये हाफ फील्ड आणि फुल फील्ड, P3 हायब्रिडायझेशन आणि D5 हायब्रिडायझेशन आणि P6 D10 आणि S2 हे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता जे आपल्याला ट्रेंड मध्ये कम्पेअर करताना ट्रेंड्स करताना जे आपल्याला गोष्टी महत्वाच्या ते आपण फाइंड केलेल्या आहे. पहिली गोष्ट आपण साईज केली, दुसरी आपण झेड इफेक्टिव्ह माहिती आहे आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह, आणि तिसरा आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता पुढचा पॉईंट बघूया आपण. आपण आयोनाची एनर्जी फाइंड करत असताना मी तुम्हाला सांगितलं ते आपण कशाची फाइंड करत असतो, आपण गॅसेस ॲटमची फाइंड करत असतो. समजा आपण पहिली आयोनाची एनर्जी फाइंड करायची म्हणजे आपल्याला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा म्हणजे काय येणार ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता दुसरी आयोनाची एनर्जी मला फाइंड करायची, दुसरी आयोनाची एनर्जी फाइंड करायची, 2 इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचे. आणि तिसरी ठीक आहे आयोनाची एनर्जी 3. इथे आपल्याला एक ट्रेंड आपल्याला माहिती पाहिजे तो म्हणजे सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. आता पहिल्यांदा आपला जो एक समजा एक गॅसेस ॲटम घेतला, त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण मी तुम्हाला इथे म्हणले एक गॅसेस ॲटम घेतला, एक इलेक्ट्रॉन आपल्याला थोडी एनर्जी लागली, परत दुसरा काढला त्याला थोडी लागली, आणि जो याची साईज मोठी असताना आपल्याला आयोनायझेशन एनर्जी जास्त लागते. तर साईज छोटी असल्यानंतर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी जास्त लागते, आणि साईज छोटी असल्यानंतर एक मिनिट थांबा, ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी आपलं काय तर चुकतं इथे. हा आपला ट्रेंड आहे बरोबर, आपला ट्रेंड आहे बरोबर. आयोनायझेशन एनर्जी 1, आयोनायझेशन एनर्जी 2 आणि आयोनायझेशन एनर्जी 3. ठीक आहे. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉन काढल्यानंतर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी थोडी लागते, दुसरा इलेक्ट्रॉन काढल्यानंतर त्याची थोडी लागते, आणि न्यूक्लियसच्या बरोबरचा इलेक्ट्रॉन काढल्यानंतर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी जास्त लागते. हा झाला आपला सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड झाला. ठीक आहे. आता आपण ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी कडे जाऊया. त्यासाठी आपल्याला 2 महत्वाचे इम्पॉर्टंट मी तर लिहितो, ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी, ट्रेंड्स ऑफ I डॉट ई. आपल्याला पहिली गोष्ट माहिती आहे आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. दुसरी गोष्ट माहिती आहे आपल्याला आयोनायझेशन एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह. आणि आपल्याला तिसरी गोष्ट कम्पेअर करताना लागणार आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामध्ये P3 D10 P6 D10 आणि S2, P3 आणि D5 हे आपल्याला ह्या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आपल्याला कम्पेअर करत असताना. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवूया. व्हॉट will be the trend of first ionization energy. ठीक आहे. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन. ठीक आहे. आपल्याला जनरल ट्रेंड माहिती आहे. पहिल्यांदा आपण जनरल ट्रेंड लिहायचा, जनरल ट्रेंड ऑफ आई म्हणजे आपली आयोनायझेशन एनर्जी. आपल्याला ट्रेंड काय माहित आहे, आपण लेफ्ट टू राईट म्हणजे हा बोरॉन पासून फ्लोरीन म्हणजे आपला लेफ्ट टू इकडे चाललाय आपला. हे चालल्यानंतर आपल्याला काय साईज डिक्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे आपलं जनरल ट्रेंड काय असणार आहे तर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन,
नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप आपण लिहायची आहे ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ठीक आहे. आपल्या पहिल्या ट्रेंड आपल्याला माहित आहे की लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपली साईज डिक्रीज होते आणि आयनॉनची एनर्जी इन्क्रीज होते. पण जनरल ट्रेंड लिहिल्यानंतर आपण आपला हा जनरल ट्रेंड आला. तो ट्रेंड आल्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीनची. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 5 आहे. 2s2 म्हणजे 2p1 आला, 2p2, 2p3, 2p4, 2p5. बरोबर. ठीक आहे. आता ही झाली स्टेप नंबर फर्स्ट, जनरल ट्रेंड. लेफ्ट टू राईट साइज डिक्रीज, आयोनाची एनर्जी इन्क्रीज. अप टू बॉटम साइज इन्क्रीज, आयोनाची एनर्जी डिक्रीज. हे झाला जनरल ट्रेंड झाला. त्यानुसार आपण जनरल ट्रेंड लावून घ्यायचा. आता आपलं बोरॉन पासून फ्लोरीन म्हणजे लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपली साइज डिक्रीज झाली, आयोनाची एनर्जी इन्क्रीज झाली, म्हणून बोरॉन ही झाली आपली जनरल ट्रेंड झाला. त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ही लिहिल्यानंतर आपण ही झाली आपली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप काय करायचं आहे आपल्याला. तिसरी स्टेप आपला हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपला कोण आहे तर P6, D10, S2, P3, D5. ह्याच्यामध्ये कोणतं आपलं येतंय का तर येतोय आपला P3 येतो. ठीक आहे. P6 आहे का नाही. D10 आहे का नाही. S2 आहे का नाही. P3 आहे का नाही. P3 आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला. हा समजा P3 आपल्याला दिसला. P3 दिसल्यानंतर हा जो नायट्रोजन आहे तो आपला इथे जाणार आहे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. आणि आपला जो ट्रेंड येणार आहे तो काय येणार आहे आपला बोरॉन, कार्बन, हा नायट्रोजन इथे जाणार, ऑक्सिजन आणि नायट्रोजन आणि फ्लोरीन. हा झाला आपला ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जीचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कम्पेअर करत आहे. पहिली स्टेप काय तर जनरल ट्रेंड आहे. तो ट्रेंड कसा लिहायचा तर आपल्याला हा 2 ऑब्झर्वेशन नुसार लिहायचा. म्हणजे कसं लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपली साईज डिक्रीज होते आणि आयोनाची एनर्जी इन्क्रीज होते. अप टू बॉटम साईज इन्क्रीज, आयोनाची एनर्जी डिक्रीज. त्यानुसार मी ट्रेंड लिहिला. ट्रेंड लिहिल्यानंतर फ्लोरीनची आयोनाची एनर्जी जास्त लिहिली. ही झाली माझी स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर सेकंड काय तर त्याचं कॉन्फिगरेशन लिहायचं. कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपण चेक करायचं की स्टेबल कॉन्फिगरेशन ह्याचं कोणतं आलंय का. P6 कुठे आले का नाही आलं. D10 कुठे आले का नाही आलं. S2 कुठे आले का नाही आलं. P3 आले म्हणून तुम्ही डॅश मारले. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स आल्यानंतर डॅश मारायची. हा इलेक्ट्रॉन 1 जंप करायचा आणि राईटला न्यायचा आणि इकडे ऑक्सिजन ठेवायचा. म्हणजे बोरॉन, कार्बन ऍज इट इज. नायट्रोजन आपला स्टेबल आहे. नायट्रोजन इथे जाणार आणि ऑक्सिजन इथे येणार. हा झाला आपला करेक्ट ट्रेंड ऑफ आयोनायझेशन एनर्जी. हे झालं एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल नंबर 2 घेतो. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. ठीक आहे. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. ठीक आहे. आता आपण जनरल ट्रेंड लिहायचा आहे. आपला एलिमेंट काय लेफ्ट टू राईट चाललाय म्हणून आपण आपली साईज काय डिक्रीज होणार आणि आयोनाची एनर्जी इन्क्रीज होणार. म्हणून नायट्रोजनची आयोनाची एनर्जी सर्वात जास्त झाली ड्यू टू द आयोनाची एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. साईज डिक्रीज झाल्यानंतर आयोनाची एनर्जी इन्क्रीज झाली. आता स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं. बेरिलियमचं, बोरॉनचं, कार्बनचं आणि नायट्रोजनचं. बेरिलियमचं किती आहे बेरिलियमचं आहे 2s2, 2p1, 2p2 आणि 2p3. आता चेक करायचं आहे स्टेबल P6 आहे का कुठे नाही. D10 आहे का नाही. S2 आहे का आहे. डॅश मारायची.
P3 आहे का? आहे. ठीक आहे. आता आपल्याला ही झाली स्टेप नंबर 3, आयोनायझेशन एनर्जी आपल्याला डेफिनेशन लिहायची. आयोनायझेशन एनर्जी आपल्याला आता ट्रेन लिहायचा आहे. आता आपल्याला ट्रेन, ठीक आहे. आता हा बेरिलियमचं हित आहे. बेरिलियमचा हा स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे, बरोबर आहे. तो आपला स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणून हा बेरिलियम आपला इथे जाणार. आपला करेक्ट स्ट्रेन काय येणार? बोरॉन, बेरिलियम, कार्बन आणि नायट्रोजन. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे. जनरल ट्रेंड आपल्याला लेफ्ट टू राईट चालल्यानंतर डिक्रीज झाली, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. निऑनची आयोनायझेशन एनर्जी जास्त झाली. म्हणजे हा आला ट्रेंड, आपला जनरल ट्रेंड आला आपला. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि हा निऑन. आता आपल्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. बेरिलियमचं, बोरॉनचं, कार्बनचं, नायट्रोजनचं, ऑक्सिजनचं, फ्लोरीनचं आणि निऑनचं. ठीक आहे. 2s2, 2p1, 2p2, 2p3, 2p4, 2p5, 2p6 झालं. आता स्टेबल इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन 2s2, हा s2 आहे. नंतर p3. ठीक आहे. आता मग हा इथे जाणार आणि हा इथे जाणार. आपला ट्रेंड काय येणार आयोनायझेशन एनर्जीचा? बोरॉन, बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे. खूप सोपी खूप सोपी मेथड आहे कम्पेअर करायची आयोनायझेशन एनर्जी. पहिले एक ऑब्झर्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं, ते म्हणजे आयोनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल साइज, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह आणि स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. P3, P6, D10, S2, P3, D5. S1 काही बुक मध्ये आहे, पण S2 हे मी लिहिलेले करेक्ट आहेत. ठीक आहे. P6, D10, S2. ठीक आहे. स्टेप नंबर 1 झाल्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं. नंतर चेक करायचं आपलं स्टेबल कोणता आहे का. P6 कुठे नाही. ठीक आहे. D10 नाही. S2 असल्यानंतर डॅश मारायची. P3 आल्यामुळे डॅश मारलं आणि स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिसल्यानंतर 1 जंप मारायची आणि पुढे एक एलिमेंट सरकवायचा आणि हा अशा प्रकारे आपला आपला ट्रेंड येतो आयोनायझेशन एनर्जीचा. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 4 घेऊया. बेरिलियम प्लस, बोरॉन प्लस, कार्बन प्लस, नायट्रोजन प्लस, ऑक्सिजन प्लस, फ्लोरीन प्लस आणि निऑन प्लस. हे झालं आपलं जनरल ट्रेंड झाला. एक्झाम्पल नंबर 5 आहे आपलं. ठीक आहे. मी फक्त चेंज करतोय. ठीक आहे. बेरिलियम प्लस आल्यामुळं 1 इलेक्ट्रॉन इथं मायनस झालं, बरोबर. थांबा. इथे P1 होता, 2s2 झाला. इथे P2 होता, 2p1 झाला. इथे 2p2 येईल, इथे 2p3 येईल, इथे 2p4 येईल आणि इथे 2p5 येईल. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन मायनस झाल्यानंतर आता आपल्याला पहिली स्टेप आपण लिहिली, ट्रेंड आपण लिहिला. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर साईज डिक्रीज झाली, आयोनायझेशन एनर्जी वाढली. ट्रेंड लिहिल्यानंतर आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिला. त्याच्यामध्येच बेरिलियमचा 2s2 होता, 2p1 होता, 1 इलेक्ट्रॉन मायनस झाल्यानंतर 2s1 आला. ठीक आहे. बेरिलियमचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय होतं? 4 आहे ना. हा 4, 1s2, 2s2. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन मायनस झाल्यानंतर काय आला? 2s1 आला. हे मी तर लिहिलं 2s1 आला. बोरॉनचं काय आपला 5 आहे, 1s2, 2s2, 2p1. 1 इलेक्ट्रॉन मायनस झाल्यानंतर 2s2 झाला. अशा प्रकारे 2s2, 2p1 झाला. ठीक आहे.
कार्बनचा 2p2 होता, 1 इलेक्ट्रॉन मायनस झाला 2p1 झाला. नायट्रोजनचा 2p3 होता, 2p2 झाला, 1 इलेक्ट्रॉन मायनस. प्लस म्हणल्यानंतर 1 मायनस करतो, आपल्याला माहिती आहे मायनस असल्यानंतर आपण प्लस करतो. आता आपल्याला ट्रेंड लिहायचा, आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड लिहायचा आहे आपल्याला. आता ही झाली स्टेप 2 झाली. स्टेप 3 महत्वाची. आता आपल्याला चेक करायचं आहे की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते कुठे आहे का, हे आपल्याला चेक करायचे. तर आहे सर, P3 मध्ये आहे, नंतर S2 मध्ये आहे. ठीक आहे, हे 2 ठिकाणी आहे. दुसरे कुठे आहे का? P6 नाही, D10 नाही, S2 आहे, P3 आहे, D5 नाही. आता हे समजल्यानंतर शेवटची महत्वाची स्टेप, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसल्यानंतर लगेच जंप मारायची, लगेच जंप मारायची. हे झाले स्टेप नंबर 3. आणि हायएस्ट ट्रेंड लिहायचा, फक्त इलेक्ट्रॉन पुढे मागे सरकवायचे. एक मिनिट, बेरिलियम प्लस कार्बन प्लस बोरॉन प्लस नायट्रोजन प्लस फ्लोरीन प्लस O प्लस आणि निऑन प्लस. हे झालं आपला एक्झाम्पल नंबर 5 झाला. ठीक आहे, अशा प्रकारे 5 एक्झाम्पल आपण सोडवले. चेक करूया, क्रॉस चेक करूया. C प्लस, B प्लस, M प्लस, S प्लस, O प्लस, निऑन प्लस. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, व्हिडिओ पण चालू आहे. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे आपण लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपली साईज डिक्रीज झाली आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज झाली. म्हणून आपला जनरल ट्रेंड काय आला? जनरल ट्रेंड आला, हा आला, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. सर दुसरी स्टेप आपली आहे, आपली दुसरी स्टेप काय आहे? आपली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल कोणता आहे ते चेक करायचं आपल्याला. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लिथियमचा किती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? 1:2 2p1 बरोबर, 2p1. बेरिलियम एक मिनिट, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन 3 4 5 6. हा बरोबर, 1:2 2p 2s1 1:2 2s2 1:2 2p1 1:2 2s2 2p2. आता हे आपले इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झाले. 2s1 2s2 2p1 2p2. आता स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला चेक करतात. तर 2s2 आहे, नंतर P6 नाही, D10 नाही, P3 नाही, D5 नाही, फक्त हा इथं शिफ्ट होणार आणि आपला झाला आयोनायझेशन एनर्जी लिथियम, बोरॉन, बेरिलियम, कार्बन. आणि ही जी एनर्जी झाली त्याला काय म्हणणार आपण? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. आता मला सेकंड करायची आयोनायझेशन एनर्जी. सेकंड करायची म्हणजे सेकंड आयोनायझेशन एनर्जी मला फाइंड करायची, म्हणजे अजून एक इलेक्ट्रॉन मला मायनस करायचा आहे. म्हणजे लिथियम प्लस, बोरॉन प्लस, बेरिलियम प्लस आणि कार्बन प्लस. मला जनरल ट्रेंड हाच आहे, जनरल ट्रेंड माझा हाच आहे. कॉन्फिगरेशन लिथियम, मला आता इथं काय लिहायचं? मला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला चेक करायचं कुठे आहे का? कॉन्फिगरेशन लिथियम प्लस सी प्लस. आता हा सी चा 2p2 आलता, सी प्लस 1 मायनस केला 2p1. बी बी प्लस, एक मिनिट, हा
बोरॉन प्लस 2p1, बेरिलियम 2s2 आणि लिथियम 2s1. आता ह्याच्यातले 1 मला इलेक्ट्रॉन काय मायनस करायचे आहेत. आता ठीक आहे. हा आपल्या लिथियमचा किती लिथियमचा किती लागता, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. बरोबर. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती, हायड्रोजन, हेलियम, लिथियम 3, बोरॉनचा 4, कार्बनचा 5, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, 1s2 2s1. ठीक आहे. आता 2s1 आहे म्हणजे लिथियम प्लसचा किती असणार आहे, तर 2s2 असणार आहे, 1s2 असणार आहे. बरोबर. 1s2. बेरिलियम 1s2 2s2, 1 मायनस झाला, 2s1 असणार आहे, 2s1 असणार आहे. बरोबर. बोरॉन 5, 1s2 2s2 2p1, 1 मायनस 2p1, 1 मायनस 2s2 आणि 2p2 2p1. हे झालं आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 आणि 2s2 2p1. एवढी फक्त काय करायचं आहे, हा 2p2 मधला 1 मायनस झाल्यानंतर 2p1 आला, 2p1 मधला 1 मायनस झाला 2s2 आला, 2s2 मधून 1 मायनस झाला 2s1 आला आणि 2s1 मधला मायनस केल्यानंतर 1s2 आला. त्याच्यातून 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. आता हे झाल्यानंतर याचे काय करायचं, स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला चेक करायचे. तर आपला हा s2 आहे, फक्त s2 आहे. पण आपला आयोनाची एनर्जी काय येणार, हा इथे जाणार म्हणजे बेरिलियम प्लस, लिथियम प्लस, बोरॉन प्लस आणि कार्बन प्लस. हे आपला एक्झाम्पल नंबर 5. फक्त रफ मध्ये लिहायचा म्हणजे जर आपल्याला एक्झाम मध्ये फास्ट आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहित असतो, 2s2 मध्ये जास्त जातो, 2p1 मध्ये जरा शांत डोक्यानं आपण हे लिहायचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. म्हणजे एका रफ पेज वरती लिहिल्यानंतर आपल्याला समजायचं फर्स्ट एनर्जी स्ट्रेंथ झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एनर्जी फाइंड करत असताना 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचं आहे. 2p2 मधून 1 मायनस केल्यानंतर ही झाली सेकंड आयोनायझेशन एनर्जी. हा जो मी ट्रेंड लिहिला ही कोणती आहे, सेकंड आयोनायझेशन एनर्जी. ह्याच्यामध्ये करताना काय करायचं, तर हे जे फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी मधला 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचं आहे. 2p2 मधला 2p1, 2p1 मधला 2s2, 2s2 मधला 2s1, 2s1 मधला 1s2. ते झाल्यानंतर स्टेबल कोण आहे इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन s2 आहे. s2 1 जंप मारून इकडे गेला. मग बेरिलियम प्लस, लिथियम प्लस, बोरॉन प्लस, सी प्लस. ही झाली सेकंड आयोनायझेशन एनर्जी ऑफ दिस ट्रेंड झाला. म्हणजे ह्या एक्झाम्पलचं हे जर आपण एक्झाम्पल घेतलं ना, त्याची काही झाली सेकंड आयोनायझेशन एनर्जी आपली झाली. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपला आयोनायझेशन एनर्जीचा आपला हा सब टॉपिक इथेच संपतो. ठीक आहे. चेक करतो काय राहतंय का. ठीक आहे. इथेच आपला आयोनायझेशन एनर्जीचा हा पॉईंट संपलेला आहे. या पॉईंट मध्ये आपण काय काय चेक केलं, तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघितली. त्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये आपल्याला एक प्रश्न पडला की गॅसेस ॲटमच आपण गॅसेस ॲटमची आयोनायझेशन एनर्जी का आपण फाइंड करतो. कारण गॅसेस फेज मधला जे ॲटम आहे ते रॅन्डम फेज मध्ये असतात, रॅन्डम असे पसरलेले असतात. त्यातला एक ॲटम आपण स्टडीसाठी घेऊ शकतो. म्हणजे पण लिक्विड आणि सॉलिड मध्ये आपण नाही, पण त्याची डायमेन्शन छोटे असते. डायमेन्शन म्हणजे एकमेकात ते मिक्स झालेले असतात. त्याचे आपण एक ॲटम आपण त्यातला घेऊ शकत नाही, पण गॅसेस ॲटम मधला एक ॲटम आपण घेऊ शकतो. म्हणून आयोनायझेशन एनर्जी फाइंड करत असताना आपण गॅसेस ॲटम आणि मॉलिक्युल घेत असतो. दुसरं आपण त्याच्यामध्ये ट्रेंड्स बघितले म्हणजे ऍप्लिकेशन बघितले आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी कुठे यूज केली जाते, तर ऑक्सिडेशन फाइंड करता येते, नंतर पोझिशन ऑफ ग्रुप फाइंड करता येते आणि दुसरी आणि महत्वाची ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन एनर्जी काढता येते. आता ट्रेंड्स ऑफ आयोनायझेशन करण्यासाठी आपल्याला पहिला ऑब्झर्वेशन आपल्याला निघालं की आयोनायझेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. म्हणजे काय, पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट गेल्यानंतर साईज आपली डिक्रीज होते आणि आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. अप टू बॉटम खाली आल्यानंतर साईज डिक्रीज होते, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. ठीक आहे. दुसरं ऑब्झर्वेशन काय झालं, आयोनायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्टिव्ह. आणि तिसरा आणि महत्वाचा आयोनायझेशन एनर्जीचा आपल्याला आहे तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो आहे P6 D10 S2 P3 आणि D5. हे 3 पॉईंट जर समजले असतील तर आपल्याला कम्पेअर करता येतात. एक्झाम मध्ये MSc एंट्रन्सच्या, BSc एंट्रन्सच्या आणि JEE प्लस मध्ये पण हे एक्झाम मध्ये हा आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड्स मध्ये एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा नेक्स्ट टॉपिक चालू करूया. ठीक आहे. धन्यवाद.